3 आठवड्यापूर्वी मी माझ्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितलं होतं की घसरलेल्या मार्केटमध्ये किंवा पडत्या मार्केटमध्ये एसआयपी करणं का फायदेशीर ठरतं. माझ्या मते 2026 हे वर्ष एसआयपी सुरू करण्यासाठी किंवा आधीची एसआयपी वाढवण्यासाठी खूप चांगलं आहे. त्या व्हिडिओमध्ये मी व्हॅल्युएशन, मार्केट सायकल्स आणि इतर महत्त्वाचे कॉन्सेप्ट सविस्तर समजावले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ नाही पाहिला असेल तर तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन नक्की पहा. आता एसआयपी सुरू करण्याबद्दल फक्त मीच नाही तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी सीआयओ के.एस. नरेन यांनी 13 एप्रिलला दिलेल्या स्टेटमेंटमध्येही सांगितलं आहे की एसआयपी सुरू करण्यासाठी हा एक चांगला काळ आहे. मी त्यांचा उल्लेख का करतो? कारण 2024 मध्ये त्यांनीच सांगितलं होते की स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये मोठा बबल तयार झाला आहे आणि मार्केट करेक्शन येण्याची शक्यता जास्त आहे. आणि तसंच झालं. 2025 मध्ये स्मॉल कॅप स्टॉक्स जवळपास 35% पेक्षा जास्त खाली आले. त्यामुळे व्हॅल्युएशनच्या बाबतीत त्यांचे मत खूप महत्वाचे मानलं जातं. जेव्हा असा अनुभवी व्यक्ती सांगतो की आता व्हॅल्युएशन खूप जास्त नाही आणि एसआयपी सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे, तेव्हा एक महत्वाचा संकेत येतं. मी तुम्हाला एसआयपी सुरू करण्यासाठी नाही सांगत आहे, हा पूर्णपणे तुमचा निर्णय आहे. पण 2026 मध्ये तुम्हाला हळूहळू अनेक लोक एसआयपी बद्दल सकारात्मक बोलताना दिसतील. कारण मार्केट आधीच खाली आलेलं आहे आणि एसआयपी केल्यास तुम्हाला अधिक युनिट्स मिळू शकतात. विशेषतः जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर. शॉर्ट टर्म मध्ये मार्केट काहीही करू शकतं, अजून खालीही जाऊ शकतं. पण जर तुमचा होरिझॉन 5 वर्षांपेक्षा जास्तीचा आहे तर अशा परिस्थितीत एसआयपी करणं फायदेशीर ठरू शकतं. डिस्क्लेमर: हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने बनवलेला आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस समजू नये. इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराशी सल्ला जरूर घ्या. आता एक मोठा प्रश्न येतो की एसआयपी सुरू कुठे करावी? म्युच्युअल फंड मध्ये, इंडेक्स फंड मध्ये की ईटीएफ मध्ये? चला एका उदाहरणासह समजून घेऊया. समजा तुम्हाला मिड कॅप कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करायची आहे. जर तुमच्याकडे 3 पर्याय आहेत: ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड, इंडेक्स म्युच्युअल फंड आणि ईटीएफ. उदाहरण आपण निप्पॉन इंडियाचे 3 फंड्स घेऊया. निप्पॉन इंडिया ग्रोथ मिड कॅप फंड जे ऍक्टिव्ह फंड आहे, निप्पॉन इंडिया निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंड जे इंडेक्स फंड आहे आणि निप्पॉन इंडिया निफ्टी मिड कॅप 150 ईटीएफ. चला त्यांच्या रिटर्न्स कडे पाहूया. 5 वर्षांचा आपण रिटर्न्स पकडला आहे. ऍक्टिव्ह फंड मध्ये 22% रिटर्न आलेला आहे, इंडेक्स फंड मध्ये 18.44% रिटर्न आलेला आहे आणि ईटीएफ मध्ये 18.72% रिटर्न आलेला आहे. हे पाहून तुम्हाला वाटत असेल की ऍक्टिव्ह फंडने जास्त रिटर्न दिला, पण हा ट्रेंड कायम राहील असं नाही. एका अभ्यासानुसार 10 वर्षाच्या कालावधीत लार्ज कॅप मध्ये 70% ऍक्टिव्ह फंड इंडेक्सला बीट करतच नाही. ईएलएसएस 80% अंडर परफॉर्म करतात. मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये 80% फंड्स अंडर परफॉर्म करतात. म्हणजे 20% ऍक्टिव्ह फंड असे आहेत जे इंडेक्स पेक्षा चांगले परफॉर्म करतात. यातून काय समजतं? ऍक्टिव्ह फंड निवडणं हे फंड मॅनेजरच्या कौशल्यावर अवलंबून असतं. जर तुम्हाला चांगले फंड निवडता येत असतील तर ऍक्टिव्ह फंड एक चांगला पर्याय आहे. पण जर खात्री नसेल तर पॅसिव्ह इन्व्हेस्टिंग जसे इंडेक्स फंड किंवा ईटीएफ अधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतं. ऍक्टिव्ह फंड मध्ये फंड मॅनेजर स्वतः स्टॉक निवडतो. उदाहरणार्थ काही स्टॉक इंडेक्स फंड मध्ये नसतात, पण फंड मॅनेजर त्यांना पोर्टफोलिओ मध्ये ठेवतो. त्यामुळे रिटर्न जास्त किंवा कमी दोन्ही होऊ शकतात. इंडेक्स फंड मध्ये फंड मॅनेजर फक्त इंडेक्सची नक्कल करतो, त्यामुळे परफॉर्मन्स इंडेक्स प्रमाणेच असतो. इथे ट्रॅकिंग एरर असतो, म्हणजेच इंडेक्स आणि फंड परफॉर्मन्स मध्ये छोटासा फरक असतो. एक्सपेन्स रेशोच्या बाबतीत ऍक्टिव्ह फंड 0.72% असते, इंडेक्स फंड 0.30% असते आणि ईटीएफ 0.21% असते. ईटीएफ सर्वात स्वस्त असतो, त्यामुळे लॉंग टर्म मध्ये इथे थोडा जास्त फायदा मिळू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे जे रिटर्न तुम्ही पाहता, उदाहरणार्थ 18.72%, ते आधीच एक्सपेन्स रेशो वजा करून दाखवले असतात. आता पाहूया एसआयपी कशी करायची. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करणं खूप सोपं आहे. तुम्ही डेली, वीकली, मंथली एसआयपी करू शकता. ऑटो स्टेप अप जसे दरवर्षी एसआयपी वाढवणे सेट करू शकता. डीमॅट अकाउंट किंवा म्युच्युअल फंड ऍप द्वारे सुरू करू शकता. ईटीएफ मध्ये एसआयपी टेक्निकल नसते. तुम्हाला नियमितपणे शेअर्स खरेदी करावं लागतात, जसे स्टॉक मार्केट मध्ये करतो. तर शेवटी काय निवडायचं? जर तुम्हाला रिसर्च करायला आवडत असेल तर तुम्ही ऍक्टिव्ह फंड निवडू शकता. साधा आणि स्टेबल इन्व्हेस्टमेंट हवं असेल तर इंडेक्स फंड निवडू शकता. कमी खर्च आणि ट्रेडिंग फ्लेक्सिबिलिटी हवी असेल तर ईटीएफ निवडू शकता. एक साधा नियम आहे: तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करता, एसआयपी किंवा लमसम मध्ये, तेव्हा तुमच्यावर 0.005% स्टॅम्प ड्युटी लागते. ही किती आहे ते समजून घेऊया एका उदाहरणातून. समजा तुम्ही 500 रुपयाची एसआयपी करता, तर टेक्निकली तुम्हाला वाटतं की पूर्ण 500 रुपये इन्व्हेस्ट होत आहेत, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. अंदाजे 2.5 रुपयाच्या आसपासची रक्कम आधीच कापली जाते. हे का होतं? कारण 0.005% स्टॅम्प ड्युटी सरकारकडे जाते. इथे ना ब्रोकरचा रोल असतो ना म्युच्युअल फंड कंपनीचा. हा थेट सरकारी चार्ज आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा चार्ज ऍक्टिव्ह आणि इंडेक्स फंड दोनही म्युच्युअल फंड मध्ये सारखाच
सारखाच लागू होतो. आता समजून घेऊया ETF मध्ये वेगळं काय होतं. जर तुम्ही ETF मध्ये ₹500 इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिसेल की सुमारे 8 ते 9 रुपये पर्यंत चार्जेस कापले जाते. हे चार्जेस जास्त आहेत कारण ETF मध्ये ब्रोकरेज, एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि अदर स्मॉल फीज असतात. हे सगळे मिळून एकूण खर्च सुमारे 0.018% पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे तुलना केली तर म्युच्युअल फंड मध्ये 0.005%, ETF मध्ये 0.018%. म्हणजे ETF मध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट जवळपास 4 पट असते. मग ETF इतका महाग का वाटत नाही? कारण इथे दुसरा फॅक्टर येतो, एक्सपेन्स रेशो. उदाहरण ETF चा एक्सपेन्स रेशो आहे 0.21% आणि इंडेक्स फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 0.30%. फरक 0.09%चा. म्हणजे ETF स्वस्त आहे. तर जर ETF मध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट जास्त आहे 0.018% पण एक्सपेन्स रेशो कमी आहे 0.09%, तर ओव्हरऑल ETF अजूनही स्वस्त पडू शकतो. आता एक रूल ऑफ थंब पाहूया. जर ETF आणि इंडेक्स मध्ये एक्सपेन्स रेशोचा फरक 0.02% पेक्षा जास्त असेल तर लॉंग टर्म मध्ये ETF फायदेशीर ठरू शकतो. आता समजून घेऊया SIP कसं करायचं ETF मध्ये. ETF मध्ये SIP थोडी वेगळी असते. म्युच्युअल फंड सारखी ऑटोमॅटिक SIP नसते, पण तरीही काही प्लॅटफॉर्म एक्सेप्शन देतात. तुम्हाला डीमॅट अकाउंट लागतं. प्रोसेस साधाच असतो. बास्केट तयार करा मल्टिपल ETF साठी, मग SIP डेट आणि टाइम सेट करा आणि मग मार्केट हाऊस मध्ये खरेदी करा. इथे एक महत्वाचा फरक आहे. ETF प्राइस दिवसभर बदलत असतो. म्युच्युअल फंड मध्ये एंड ऑफ द डे NAV वर युनिट्स मिळतात. तर मग ETF आणि म्युच्युअल फंड मध्ये मुख्य फरक काय? ETF मध्ये लाईव्ह प्राइस फ्लक्च्युएशन असते, लोअर एक्सपेन्स रेशिओ असतो, हायर ट्रान्झॅक्शन चार्जेस असते. इथे तुम्ही इन्स्टंट बाय किंवा सेल पण करू शकता. इंडेक्स फंड मध्ये एंड ऑफ डे NAV असते, स्लाइटली हायर एक्सपेन्स रेशिओ असतो पण लोअर ट्रान्झॅक्शन कॉस्ट असते आणि हे सिंपल असतं, बिगिनर फ्रेंडली असतं. आता समजून घेऊया ट्रॅकिंग एरर म्हणजे काय. इंडेक्स फंड किंवा ETF कधीही 100% इंडेक्स सारखंच परफॉर्म करत नाही. उदाहरणार्थ एखाद्या स्टॉकच्या इंडेक्स मध्ये वेट आहे 1.84%, फंड मध्ये ते 1.96% आहे. हा छोटासा फरक म्हणजे ट्रॅकिंग एरर. हे दोनही ETF आणि इंडेक्स फंड मध्ये असतंच. इन कन्क्लुजन तुम्हाला काय आवडतं ते तुमच्या नॉलेजवर आणि कम्फर्टवर अवलंबून आहे. ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड जर तुम्हाला फंड निवडता येत असतील आणि यात जास्त रिटर्नची शक्यता सुद्धा असते पण जास्त रिस्क पण असते. इंडेक्स फंड जर तुम्हाला साधं इन्व्हेस्टमेंट हवं असेल, टेन्शन फ्री लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग हवी असेल तर तुम्ही इंडेक्स फंड निवडू शकता. पण ETF तेव्हाच निवडा जर तुम्हाला मार्केट समजत असेल आणि चार्जेस ऑप्टिमाइज करायचे असतील तर. आणि आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला थोडं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट चालत असेल तरच करा. एक आणखी प्रॅक्टिकल सल्ला, जर तुम्हाला ETF कॉम्प्लेक्स वाटत असेल तर स्वतःला फोर्स करू नका. इंडेक्स फंड मध्ये 0.1% किंवा 0.2% पेक्षा जास्त एक्सपेन्स रेशो दिलं तरीही काही फरक पडत नाही, पण लॉंग टर्म मध्ये. पण जर तुम्ही शिकायला तयार असाल तर ETF एक पॉवरफुल टूल आहे. ETF चा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही मार्केट हाऊस मध्ये कधीही सेल करू शकता. जर अचानक मार्केट क्रॅश झाला, उदाहरणार्थ ब्लॅक स्वान इव्हेंट सारखा, तर ETF मध्ये तुम्ही लगेच एक्झिट घेऊ शकता. पण म्युच्युअल फंड मध्ये एक्झिटला 1 ते 2 दिवस लागू शकतात. शेवटी इन्व्हेस्टमेंट सिंपल ठेवा. कन्सिस्टन्सी इज ऑलवेज ग्रेटर दॅन कॉम्प्लेक्सिटी. डिसिप्लिन इज ऑलवेज ग्रेटर दॅन टायमिंग. जर तुम्ही 20 ते 25 वर्ष SIP चालू ठेवली तर कोणताही पर्याय तुम्हाला वेल्थ क्रिएट करून देऊ शकते. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष, ओव्हर अँड आउट.